नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। सर्वप्रथम तुम्ही या चॅनलला भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। थँक्यू सो मच आणि यापुढे तुम्ही असाच प्रतिसाद द्याल याची मला पूर्ण खात्री आहे। चला आता येऊया आपण आपल्या टॉपिककडे। फ्रेंड्स, सध्या आपण पाहत आहोत एक्सेलमधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज। यामध्ये काही फॉर्म्युले आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत। आता नेक्स्ट फॉर्म्युला आपण आता या लेसनमध्ये पाहणार आहोत। या अगोदरच्या लेसनमध्ये आपण इफ हा फॉर्म्युला पाहिला। आता या लेसनमध्ये आपण इफ अँड तसेच इफ ऑर पाहणार आहोत। आता इफ अँड आणि इफ ऑरचा यूज कधी होतो? ज्यावेळी फ्रेंड मल्टिपल कंडिशन असतात त्यावेळी, म्हणजे एकापेक्षा जास्त कंडिशन असतात त्यावेळी आपल्याला इफ बरोबर अँड किंवा ऑर यूज करावा लागतो। आता अँड कधी यूज करायचा आणि ऑर कधी यूज करायचा हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजणार आहे। सो प्रॅक्टिकली हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ना, तर प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेलं आहे। ते सरप्राईज काय आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल। सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आत्तापर्यंत या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा। चला तर हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। फ्रेंड्स, प्रॅक्टिकली फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या एक्सेल शीटकडे आणि इथे आपण पाहणार आहोत इफ अँड आणि इफ ऑर। तर त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे फ्रेंड्स। हा डेटा फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे। म्हणजे असं समजू नका की माझं नाव हे किंवा माझं डिपार्टमेंट हे आहे तरच माझा रिझल्ट पास कसं काय, मी फेल कसं काय, असं स्वतःला काय कोणीही समजून घेऊ नका। हे फक्त प्रॅक्टिससाठी आहे। ही गोष्ट मी अगोदर तुम्हाला क्लिअर करते। तर फ्रेंड्स, आपण फक्त आपल्याला इथे लॉजिक समजून घ्यायचे, लॉजिक काय आहे नेमकी, त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे। तर पहा इथे काय पाहिजे आपल्याला, जर मार्क्स जर ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 35 असेल आणि मी काय म्हणते फ्रेंड, आणि डिपार्टमेंट जर कम्प्युटर असेल तर इथे रिझल्ट पास म्हणून येणार आहे तुमचा। समजलं? अँड किंवा हे पहा ऑर पण काय करणार आहोत आपण, इथे ऑर पण पाहणार आहोत। आपण एकाच लेक्चरमध्ये इथे दोन फॉर्म्युले पाहतोय फ्रेंड, इफ अँड आणि इफ ऑर। तर ऑर काय सांगतोय आपला, जर इथे मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 35 असेल किंवा मी काय म्हटलं फ्रेंड, किंवा मी अगोदर आणि म्हटलं होतं, आता किंवा म्हटलं। ऑर म्हणजे किंवा, अँड म्हणजे आणि, हे तर समजत असेल। किंवा डिपार्टमेंट जर कम्प्युटर असेल तर रिझल्ट पास आला पाहिजे, म्हणजे हे असेल किंवा हे असेल तरी रिझल्ट इथे पास आला पाहिजे। बट अँडमध्ये इथे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्याच पाहिजे तरच तुमचा रिझल्ट इथे पास येणार आहे। समजलं फ्रेंड? अँड काय करतो आणि ऑर काय करतो प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तर तुमच्या लक्षातच येईल, बट अगदी थेरॉटिकली मी तुम्हाला हे क्लिअर केलेलं आहे। आता फ्रेंड, ज्यावेळेस आपण इफ यूज करतो, इफ कधी यूज करतो, जर आपल्याकडे लॉजिक एक असेल, लॉजिक एकच आहे। लॉजिक काय घेतलं होतं आपण इफच्या वेळेस, जर मार्क्स 35 पेक्षा ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल तर हे झालं आपलं एक क्रायटेरिया, एक लॉजिक। तर आपले रिझल्ट दोन असतात। रिझल्ट कोणते असतात आपले, पास आणि फेल। म्हणजे जर लॉजिक एक असेल आणि रिझल्ट जर दोन असते तर आपण त्यावेळेस इफ यूज करतो। बट ज्यावेळेस लॉजिक मल्टिपल असतात, कंडिशन मल्टिपल असतात आणि आपले रिझल्ट दोन असतात त्यावेळेस आपण इफ अँड किंवा इफ ऑर यूज करतो। म्हणजे इथे तुम्ही एकापेक्षा जास्त कंडिशन देऊ शकता आणि त्यानुसार तुमचा इथे रिझल्ट जर असेल तर तो रिझल्ट तुमचा येण्यासाठी तुम्ही इफ अँड किंवा इफ ऑर यूज करू शकता। अँड आणि ऑर मध्ये बेसिकली काय डिफरन्स आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे। आता आपण प्रॅक्टिकली समजून घेऊया। आणि हा डेटा आहे, स्टुडंट नेम आहे, मार्क्स आहे, डिपार्टमेंट आहे। आता इथे पहा आपल्याला लॉजिक समजून घ्यायचं आहे। तर आपण अगोदर पाहणार आहोत इफ अँड इज इक्वल टू इफ टॅप आणि लॉजिकल टेस्ट काय आपल्याला घ्यायचं अगोदर अँड। सो आपण घेऊया अँड, नंतर ऑर पाहूया। आता अँड घेतो त्यावेळेस आपल्याला इथे लॉजिक 1, लॉजिक 2 असे मल्टिपल लॉजिक आहेत। तर आपलं फर्स्ट काय आहे, आपलं मार्क्सचा आहे। मार्क जर ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 35 असेल तर आपला रिझल्ट इथे पास आला पाहिजे। सो मार्क्सच्या कॉलममध्ये जा, ते सिलेक्ट करा आणि काय कंडिशन द्यायची आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 35 असेल तर ही झाली आपली फर्स्ट कंडिशन। त्यानंतर कॉमा, कॉमा नंतर आता दुसरी कंडिशन काय आहे फ्रेंड्स, आपला डिपार्टमेंट पण कम्प्युटर पाहिजे। सो डिपार्टमेंट कुठे मिळेल तुम्हाला, इथे हा डिपार्टमेंटचा कॉलम आहे आणि इथे जाऊन आपल्याला फर्स्ट सेल सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच घ्यावं लागतं फ्रेंड, कारण आपण काय देतोय, इफ देतोय। इफ अँड ज्यावेळेस देतो किंवा
इफची कंडिशन देतो. टेक्स्ट असेल तर तो नेहमी डबल इनवर्टेड कॉमामध्येच घ्यावा लागतो. आता फ्रेंड हे झालं कंप्लीट. आपलं हे अँड कंप्लीट झालं. जेवढं आपल्याला द्यायचं होतं तेवढं आपण दोन्ही कंडिशन दिल्या. आता हे करूया ब्रॅकेट क्लोज. हे पहा इथे रेड ब्रॅकेट क्लोज झालेलं आहे. म्हणजे इथे इफमध्ये आपली लॉजिकल टेस्ट देऊन झालेली आहे. त्यानंतर कॉमा करा. कॉमा द्यायला विसरू नका. आता व्हॅल्यू इफ ट्रू, ही कंडिशन जर आपली ट्रू झाली, सॅटिस्फाय झाली, दोन्ही कंडिशन जर मॅच होत असेल तर व्हॅल्यू इफ ट्रूमध्ये आपण काय देणार आहोत, रिझल्ट काय आला पाहिजे आपला, पास. ओके. आणि फ्रेंड जर नसेल, जर समजा ही कोणती जरी कंडिशन इथून जर फुलफिल होत नसेल तर आता रिझल्ट काय यायला पाहिजे आपला, फेल. बरोबर. आणि आता म्हणजे ब्रॅकेट वगैरे कंप्लीट करायची गरज नाही, फक्त आपण इंटर करूया. एक्सेल ऑटोमॅटिक ब्रॅकेट क्लोज करतो आणि इथे जाऊन जर आपण डबल क्लिक केलं तर इथे सर्वांचे रिझल्ट तुम्हाला आलेले दिसेल. पहा, जिथे तुम्हाला कम्प्युटर आहे ना तिथे तुम्हाला इथे पास दिसेल. पहा, इथे कम्प्युटर, इथे पास आहे. हां, बट एखाद्या ठिकाणी कम्प्युटर पण आहे. समजा इथे कम्प्युटर आहे बट इथे मार्क जर आपण घेतले 32 तर इथे पहा, इथे फेल येणार आहे. आता इथे कम्प्युटर आहे बरं, मार्क किती आहेत, लेस दॅन 35 आहे, 32च मार्क्स आहेत, म्हणून इथे काय आलेलं आहे, फेल आलेलं आहे. म्हणजे फ्रेंड ज्यावेळेस आपण अँड यूज करतो त्यावेळेस ह्या दोन्ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय झाल्याचं पाहिजे. वापरलाय मी, झाल्याचं पाहिजे. एक्झाम्पल घ्या ना तुम्ही. समजा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेलेत आणि तिथे तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड पाहिजे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड पाहिजे. जर दोन्ही असतील तरच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल, म्हणजे त्याची प्रोसेस होईल. जर दोन्हीपैकी एकही नसेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही. समजलं. हे पहा, इथं 68 आहे. बाकीच्या ठिकाणी 35चे ग्रेटर खूप आहेत. इथे 85 आहे तरीसुद्धा आपला रिझल्ट इथे फेल आलेला आहे. इथे 39 आहेत, इथे पास आलेला आहे. नंतर इथे कम्प्युटर आहे, इथे 96 आहे म्हणून इथे पास आलेला आहे. हां, इथे जर तुम्ही 35च्या ऐवजी इथे 26 केला तर आता इथे रिझल्ट तुमचा फेल येईल. कारण काय झालं आहे, इथे मार्क्स तुमचे लेस दॅन 35 झालेत. तुम्ही मार्क्स जर वाढवले तर पहा इथे तुमचा रिझल्ट काय येतो, इथे तुमचा पास येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की अँड काय करतो ते. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण ऑर. त्या अगोदर एक खास गोष्ट तुमच्यासाठी. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील. बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया. तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील. बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे. तोही मराठीमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये, आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार. तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे. बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची, त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखीन बरेच काही. नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा, म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल. एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे. एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, चॅट GPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे. बट फ्रेंड्स, टेन्शन घेण्याची गरज नाही. हा कोर्स विनामूल्य म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग हा कोर्स इनरोल कसा करायचा, तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे. बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते. आता फ्रेंड्स, हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे. मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे. त्यानंतर
या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा. बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा. त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का. हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता. आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो. तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे. लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत. एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे. सो त्वरा करा, लवकर या संधीचा फायदा घ्या. तर फ्रेंड्स, परत येऊया आपण आपल्या टॉपिककडे आणि आता आपण पाहणार आहोत इफ ऑर. इफ ऑर काय सांगतो फ्रेंड्स, हे किंवा ते. तर काय आहे ते समजून घेऊया. यूज करूया इफ टॅप. आता इथे काय यूज करणार आहोत आपण, ऑर आणि टॅप. इथे पण मल्टिपल लॉजिक देऊ शकतो, अँडसाठी पण मल्टिपल लॉजिक देऊ शकतो. आता इथे काय आहे आपले, जर मार्क्स काय असतील, ग्रेटर दॅन, सेम क्रायटेरिया कंडिशन तर सेमच आहेत ना आपल्या, जे आपण ऑलरेडी घेतल्या होत्या त्याच आहेत. नंतर परत काय आहे, जर डिपार्टमेंट काय असेल तर कम्प्युटर. आणि हे स्पेलिंग व्यवस्थित टाईप करा फ्रेंड, कारण हे मिसमॅच होता कामा नये. झालं, ऑरची कंडिशन फुल झाली, आपलं ऑर कंप्लीट झाला. ब्रॅकेट कंप्लीट करूया, नंतर करूया कॉमा. कॉमा नंतर इथं इफमध्ये आपली ही जी ऑर दिली कंडिशन ती झाली लॉजिकल टेस्ट इफची. नंतर व्हॅल्यू इफ ट्रू. जर हे सॅटिस्फाय होत असेल, ही कंडिशन मीट होत असेल, तर इथे काय येणार, इथे येणार पास. आणि व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये आता काय येणार, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये फेल. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. ब्रॅकेट कंप्लीट करायची गरज नाही. आणि करूया इंटर. आणि इंटर केल्यानंतर पहा, यावरती करा डबल क्लिक आणि डबल क्लिक करून रिझल्ट पहा फ्रेंड. सगळे पास आलेत. पहा काय झालंय, पहा. आपण तर लॉजिक दोन्हीकडे सेमच दिलेलं आहे फ्रेंड, तरी सुद्धा रिझल्ट येताना वेगवेगळे रिझल्ट आलेले आहेत. असं का झालं, कारण ऑर काय करतो, हे किंवा ते. त्याला इथे 35 पेक्षा ग्रेटर सापडलं, बरोबर, त्यांनी पास आणलं. इथे पास आणलं कारण इथे 46 आहे. डिपार्टमेंट कोणतंही असू द्या, एक तर मार्क्स ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 पाहिजे किंवा डिपार्टमेंट कम्प्युटर पाहिजे. जिथे जिथे कम्प्युटर दिसेल तुम्हाला तिथे तिथे इथं पास आलेला आहे. आणि जिथे जिथे तुम्हाला मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 35 दिसतील तिथे तिथे सुद्धा पास आलेलं आहे, कारण आपण ऑर यूज करतोय. हे चेक करा, 98 आहे, इथे 78 आहे, इथे 96 आहे, इथे 90 आहे, इथे 80 आहे. तुम्ही कुठेही चेंजेस करा ना फ्रेंड, तुमचा रिझल्ट तो. आता इथे तुम्ही जरी 31 केलं, इथे जरी तुम्ही 31 केलं तरी इथे फेल झालंय, बट इथे पासच झालंय. कारण पहा, इथे कंडिशन काय झाली ऑरची, इथे कम्प्युटर आहे म्हणून पास झाले, बट इथे दोन्हीपैकी एक कंडिशन फुलफिल होत नाही म्हणून इथे फेल झालं. अँडच्या बाबतीत समोरासमोर रिझल्ट मी यासाठी दाखवलाय की तुमच्या लक्षात येईल प्रॉपर. इथे पहा 32 कॉम्प्युटर असेल तर इथे पास झाले, कारण एक कंडिशन सॅटिस्फाय झाली. इथे 29 आहे, इलेक्ट्रिकल आहे, दोन्ही कंडिशन इथे फुलफिल होत नाही, दोन्हीपैकी एकही होत नाही म्हणून इथं फेल झालं. ऑफकोर्स ऑर जर फेल होते म्हणले अँड तर फेलच होणार. आणि इथे पण पहा, इथे काय झालंय, इथे 37 आहे. इथे जर तुम्ही 28 केलं तर इथे पहा, इथे फेल होईल, कारण इथे 28 आहे, सिव्हिल आहे, फेल येणार तुमचं, कारण एकही इथे सॅटिस्फाय होत नाही. आता इथे पहा, इथे समजा तुम्ही परत जर चेंज केले 97 केलं तर इथे पास होईल, इथे पासच होईल, कारण ह्या दोन्ही पण सॅटिस्फाय होतात. इफ अँड आणि इफ ऑर अगदी डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. अँड कधी यूज करतात, ऑरचंच एक्झाम्पल घ्यायचं असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेले आणि तिथं जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आहे का, तुम्ही म्हणाल पॅन कार्ड नाही बाबा पण आधार कार्ड आहे, ठीक आहे, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रोसेस चालू होईल, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळून जाईल. बट जर अँड असेल तर तुम्हाला जर सांगितलं पॅन कार्ड पण पाहिजे आणि आधार कार्ड पण पाहिजे, तुम्ही म्हणाल माझ्याकडे पॅन कार्ड आहे, आधार कार्ड नाही तुमच्याकडे, नाही म्हटले तुम्ही तर पुढे प्रोसेस होणार नाही. ते झालं अँड. समजलं. आणि फ्रेंड्स, आणखी जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंट करा. फ्रेंड्स,
आपण हे फॉर्म्युले अगदी डिटेलमध्ये समजून घेतलेले आहेत. आपण 31पेक्षा जास्त फॉर्म्युले पाहत आहोत फ्रेंड्स, आणि नक्कीच तुम्हाला ते आवडत असेल आणि तुम्ही याची प्रॅक्टिस करत असाल. मी तुम्हाला आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे जरी डेमो डेटा असेल त्यावर प्रॅक्टिस केली तरी चालेल, पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. त्याचबरोबर माझी टीचिंग मेथड तुम्हाला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर वाट कशाची पाहताय, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत बाय.